everyone, welcome back to Unlock PCMB Academy. In today's video, we are going to start the non-cyclic photophosphorylation. In last video, we discussed in detail about the cyclic photophosphorylation. Now it's time for non-cyclic. अशी रिएक्शन जी नेहमी फ्रिक्वेंटली चालत असते आपल्या क्लोरोप्लास्ट मध्ये, प्लांट्सच्या क्लोरोप्लास्ट मध्ये ऑब्विसली. तर ही जी रिएक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर या रिएक्शनला आपण डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, तुमचे सर्व डाऊट यामध्ये क्लिअर होत असतील. तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनला झेड स्कीम सुद्धा म्हणलं जातं. का? कारण यामध्ये जे इलेक्ट्रॉनचं फ्लो असतं ते युनिडायरेक्शनल असतं. झेडच्या याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनचं फ्लो पाहायला मिळतं, त्यामुळे आपण याला झेड स्कीम सुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया नेमकं नॉन सायक्लिक फॉस्फोरायलेशन काय आहे ते. स्लाइड्स कडे सुद्धा वळूया. मी स्लाइड सुद्धा आणलेली आहे. ज्या मुलांना नोट्स बनवायचे असतील, प्रॉपर रायटिंग पाहिजे असेल, त्यांच्यासाठी स्लाइड सुद्धा आहे. बट तुम्हाला एक्सप्लेनेशन एकदम प्रॉपर हवा असेल तर तुम्ही इथून एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथून देईल. ठीक आहे. आपण शिकणार आहोत काय पाहिजे आपल्याला. आपण शिकणार आहोत नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ठीक आहे. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये दोन फोटो सिस्टम इन्व्हॉल्व असतात. दोन कुठले फोटो सिस्टम? पहिली आहे फोटो सिस्टम 1, त्याला पिगमेंट सिस्टम सुद्धा म्हणू शकता. दुसरी आहे फोटो सिस्टम 2. ठीक आहे. आता हे फोटो सिस्टम 1 आणि 2 कुठे पाहायला मिळतात? ते आपल्याला पाहायला मिळतात थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेन वरती. ठीक आहे. आता थॅलाकॉइड नेमकं काय? दिस इज युअर क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट मध्ये स्टॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, एकावर एक प्रेझेंट आहे. त्याला आपण सर्व याला काय म्हणतो आपण? ग्राना. ठीक आहे. आणि हे जे आहे पर्टिक्युलरली याला आपण म्हणतो थॅलाकॉइड, आणि त्यावरती प्रेझेंट आहे. याचा अर्थ त्याच्या मेम्ब्रेन वरती प्रेझेंट आहेत कोण? फोटो सिस्टम 1 अँड फोटो सिस्टम 2. बट इन केस ऑफ फोटो सिस्टम 1 आपल्याला स्ट्रोमल लॅमेली वरती सुद्धा पाहायला मिळते, जे की इथं आहे. ठीक आहे. स्ट्रोमल लॅमेली याला आपण म्हणतो. इथं आपल्याला फक्त फोटो सिस्टम 1 पाहायला मिळते. बट इन केस ऑफ द थॅलाकॉइड मेम्ब्रेन वी सी बोथ फोटो सिस्टम, दॅट इज फोटो सिस्टम 1 अँड फोटो सिस्टम 2. गॉट इट. आता हे जे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे, इट इज द टाइप ऑफ व्हॉट? It is a type of light reaction. So light reaction is the photochemical reaction. That reaction performed in the presence of light. So that's why we call it as the photochemical phase or photochemical reaction. It occurs in the thylakoid membrane. कुठं प्रेझेंट होते? ही प्रेझेंट आहे कुठं? थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेन वरती प्रेझेंट होते. ही मेजर रिएक्शन आहे, फ्रिक्वेंट होणारी रिएक्शन आहे. वाय वी कॉल इट ॲज द फ्रिक्वेंट रिएक्शन? बिकॉज यामध्ये आपल्याला एटीपी आणि NADPH दोन्हीही पाहायला मिळतात. बट इन केस ऑफ सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आपल्याला फक्त ATP पाहायला मिळते. ठीक आहे. अजून यामध्ये काय दिसलं? यामध्ये आपल्याला दिसलं की इथं फोटोलिसिस ऑफ वॉटर होतं. फोटो म्हणजे काय? वॉटरचं ब्रेकडाऊन होणं. लिसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन. फोटो म्हणजे काय? इन द प्रेझेन्स ऑफ लाईट. लाईटच्या प्रेझेन्स मध्ये वॉटरचं ब्रेकडाऊन होतं, जे की वॉटर मॉलिक्यूल आहे ते कन्वर्ट होतं, ब्रेक होतं कशामध्ये? 4H+ मध्ये 4 इलेक्ट्रॉन. त्याचबरोबर ती ऑक्सिजन मध्ये ब्रेकडाऊन झालेला आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. इथून ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व्ह होतो. ऑक्सिजन गॅस काय होतं? इथून इव्हॉल्व्ह होतो. इव्हॉल्व्ह झाल्यानंतर आपण म्हणतो की घरी झाडं लावले पाहिजे. तर झाडांपासून येणारं ऑक्सिजन, फ्रेश ऑक्सिजन आपल्याला कुठून मिळतं? तर या फोटोसिंथेसिसच्या रिएक्शन मधून, म्हणजे फोटोलिसिस ऑफ वॉटर मधून आपल्याला फ्रेश ऑक्सिजन मिळतं, जे की लीफच्या खालच्या साईडला असलेले स्टोमॅटा मधनं बाहेर पडतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण पाहू की नेमकं नॉन सायक्लिकचा पाथवे काय आहे, इलेक्ट्रॉन कशा प्रकारे मूव्ह करतात, इलेक्ट्रॉन कॅरियर्स काय आहेत ते आपण पाहून घेऊ. सो दिस वन इज द सन. सन आहे, सूर्य आहे. सूर्य एनर्जी देतो. एनर्जी घेणारा कोण आहे? सर्वात आधी आपण पाहिलं फोटो सिस्टम दोन्ही प्रेझेंट आहेत, फोटो सिस्टम 2 अँड फोटो सिस्टम 1. ठीक आहे. आता हे फोटो सिस्टम 2 काय करतं? सूर्याकडून येणारी जी कोणती लाईट आहे त्या लाईटला ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं. हे आहेत फोटॉन, आपण त्याला म्हणतो लाईट आहे, हे ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं.
ठीक आहे. आता हे ऍब्झॉर्ब केलं. इथं काय आहेत, हे आहेत ऍसेसरी पिगमेंट्स. गॉट इट. ऍसेसरी पिगमेंट्स मध्ये काय काय प्रेझेंट असू शकतं, हे असू शकतं क्लोरोफिल बी, क्लोरोफिल ए सुद्धा ऍसेसरी पिगमेंट मध्ये येतं. त्याचबरोबर ते कॅरोटिनॉइड सुद्धा येतं. हे काय करतात, रेझोनन्स इफेक्ट शो करतात. रेझोनन्स इफेक्ट शो करून एकमेकांना एनर्जी ट्रान्सफर करतात आणि सर्वात नंतर आणि सगळ्यात नंतर ती एनर्जी जाते कुठं, तर ती एनर्जी आपल्याला जाते क्लोरोफिल ए मॉलिक्यूल कडे, जे की रिॲक्शन सेंटर आहे. रिॲक्शन सेंटर मध्ये बसलेला आहे पिगमेंट सिस्टम सेकंड, ज्याला आपण म्हणतो, जे की आहे P680. ठीक आहे. आता हे सेकंड आणि फर्स्ट कसं लक्षात ठेवायचं, इथं सेकंड आहे आणि इथं 2 झिरोला सोडून द्यायचं. किती डिजिट प्रेझेंट आहेत, 2, 6 आणि 8, 2 आहेत म्हणून फोटो सिस्टम सेकंड. इथं काय आहे, 1 डिजिट प्रेझेंट आहे, 7 म्हणजे काय, फोटो सिस्टम 1. ही ट्रिक आहे, नॉर्मल तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आपण पाहत आलो की जी एनर्जी आहे, जे लाईट आहे, ते ऍसेसरी पिगमेंट्सनी कॅप्चर केला आणि ते दिलं कुणाला, रिॲक्शन सेंटर. तर रिॲक्शन सेंटर मध्ये असलेले इलेक्ट्रॉन एक्साइट होतील. आता फॉर एक्झाम्पल लहान मुलगा आहे, त्या लहान मुलाला कुणीही काही दिलं, जेवायला दिलं किंवा त्याच्या आवडतीच्या गोष्टी दिल्या, तर एक्साइट होऊन तो अजून जास्त उड्या मारायला लागतो. जस्ट लाईक दॅट इलेक्ट्रॉन्स एक्साइट होऊन उड्या मारत 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 कुठे जातात, वर जातात. आणि आता या इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट करणारं कुणी तर पाहिजे. तर इथे येतो प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. तो इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट करतो. त्यानंतर ते इलेक्ट्रॉन मूव्ह होतात कुठं, फिओफायटिन कडे इलेक्ट्रॉन जातात, फिओफायटिन कडे. त्यानंतर इलेक्ट्रॉनला हा ट्रान्सफर करतो प्लास्टोक्विनिन. प्लास्टोक्विनिन हे ए आणि बी टाईपचे असतात, जिथं मी तुम्हाला फक्त आता तुम्ही नॉर्मल लक्षात ठेवा, प्लास्टोक्विनॉन कडे जातो आणि तिथं त्यानंतर इलेक्ट्रॉनला घेणारा आहे सायटोक्रोम B6F कॉम्प्लेक्स, जिथं त्यानं काय करतं, जे ल्युमेन मध्ये प्रोटॉनला पंप करतं, H+ आयनला ल्युमेन मध्ये पंप करतं आणि तिथून एडीपी आणि आयपी मिळून काय बनतं, एटीपी बनलं जातं ड्यू टू H+ ग्रॅडियंट. हे डिटेल मध्ये आपण पाहू. जर कुणाला डिटेल मध्ये शिकायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, कमेंट मध्ये सांगू शकता की नेमकं प्रोटॉन ग्रॅडियंट कसं तयार होतं आणि ल्युमेन मध्ये कशा प्रकारे प्रोटॉन्स येतात आणि त्यापासून एटीपी कशा प्रकारे बनतं. बट नॉर्मल तुम्हाला इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं एटीपीचं प्रोडक्शन केलं जातं. ठीक आहे. एटीपी बनलीये, त्यानंतर इलेक्ट्रॉन जातील प्लास्टोसायनिन कडे. प्लास्टोसायनिन पासनं इलेक्ट्रॉन मूव्ह होतात फोटो सिस्टम सेकंड कडे, दॅट इज व्हॉट, P700. याच्याकडे इलेक्ट्रॉन गेले. हा यामधले इलेक्ट्रॉन एक्साइट झाले. एक्साइट झाल्याच्या नंतर हे इलेक्ट्रॉन जातात प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर कडे. त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात फायलोक्विनिन कडे, नंतर FeS कॉम्प्लेक्स, त्यानंतर येतात फेरेडॉक्सिन आणि इथून जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन जातात NADP+ कडे. गॉट इट. NADP+ कडून जे इलेक्ट्रॉन जे कशाच्या मदतीने, NADP रिडक्टेज या एन्झाईमच्या मदतीने कशाचं फॉर्मेशन करतात, NADPH चं फॉर्मेशन केलं जातं. नाऊ यू कॅन सी आपल्याला काय काय भेटलं, एटीपी भेटलं जे की आपल्याला पाहिजे होतं, NADPH भेटलं जे की आपल्याला पाहिजे होतं, जे की लाईट रिॲक्शनचे एंड प्रोडक्ट आहेत, जे की करन्सी आहे, म्हणजे आपले पैसे आहेत. ओके. आता या पैशांचा वापर करून आपण डार्क रिॲक्शन मध्ये अन्न तयार करतो. ठीक आहे. आम्हाला पैसे भेटले, आता पैसे आपल्याला आपण देतो डार्क रिॲक्शन मध्ये, त्यांना म्हणतो आम्हाला अन्न द्या. गॉट इट. तर NADPH भेटलं, एटीपी भेटलं. नाऊ ठीक आहे, यानं इलेक्ट्रॉन इजेक्ट केले. कुणी, P700 ने इलेक्ट्रॉन्स इजेक्ट केले. ठीक आहे. त्यानंतर त्याला इलेक्ट्रॉन भेटले सुद्धा, म्हणजे हा फुलफिल झाला. ओके. पण 680 म्हणजे काय, पिगमेंट सिस्टम सेकंडने जे इलेक्ट्रॉन इजेक्ट केले त्याला इलेक्ट्रॉन देणार कोण. आता त्याच्यापासून तर इलेक्ट्रॉन गेले तर त्याला सुद्धा इलेक्ट्रॉनची गरज असेल ना. तर याला ते इलेक्ट्रॉन भेटले याच्याकडनं, बट याला देणारा कोण, तर मग तिथे येतं पाणी. पाणी म्हणतं कुणी नाही दिलं तर काय, मी देणार. ओके. तिथे येतो पाणी. पाणीचं होतं फोटोलिसिस, ज्याला आपण तुम्ही हायड्रोलिसिस सुद्धा म्हणू शकता. एक मिनिट, सॉरी गाईज. इथे झालं फोटोलिसिस. फोटोलिसिस झाल्यानंतर हे कन्वर्ट झालं 4H+, 4 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन, जे की इव्हॉल्व्ह होतं, सेलच्या बाहेर निघून जातं. गॉट इट. 4 इलेक्ट्रॉन भेटले तर हे इलेक्ट्रॉन जातील फोटो सिस्टम सेकंड कडे आणि त्याच्या जवळची जी वॅकन्सी आहे इलेक्ट्रॉनची ती फुलफिल केली जाते आणि त्याला
इलेक्ट्रॉन्स भेटले जातात. गॉट इट. तर हे इलेक्ट्रॉनने पण फुलफिल झालं, सर्व काही गोष्टी भेटले. तर ही जी रिॲक्शन आहे हे झेड सारखं दिसतं. तुम्ही जर या साइडनी पाहायला गेलात तर तुम्हाला झेड सारखं पाहायला मिळतं. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज द झेड स्कीम. कशाला? नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनला आपण झेड स्कीम सुद्धा म्हणतो. गॉट इट. तर हे ओव्हरऑल आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचा फ्लो. इलेक्ट्रॉन कॅरियर कशा प्रकारे आहेत आणि एटीपी कुठं सिंथेसिस केली जाते त्याचबरोबर ती. आणि हा एक गोष्ट, हे सर्व जे आहेत फोटो सिस्टम 2 हे कुठं प्रेझेंट आहे? हे आहे, जस्ट गिव्ह मी वन. ठीक आहे. हे काय आहे? थॅलाकॉइडचं मेम्ब्रेन. थॅलाकॉइड मेम्ब्रेन वरती इथं आहे PS2, दिस इज PS1 आणि हे एटीपी सिंथेस एन्झाईम जे की हे आहे ल्युमेन साइड आणि ही वरची आहे स्ट्रोमा साइड जे की काय करतं? H+ आयन्सला वरती पंप करतं, त्याच्यामुळे एटीपीचं प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. गॉट इट. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. बट दो स्टुडंट्स हु वॉन्ट्स फुल नोट्स, तर त्यांच्यासाठी मी स्लाइड सुद्धा घेऊन आलेली आहेत. आपण स्लाइड्स वरती एकदाच बघून घेऊ की नेमकं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन काय. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस इज द लाईट रिॲक्शन. ही काय आहे? लाईट रिॲक्शन आहे. दिस वन इज द लाईट रिॲक्शन कन्वर्टिंग सोलार एनर्जी इंटू केमिकल असिमिलेटरी पॉवर. इथं कोणते पॉवर आहेत? एटीपी आणि NADPH मध्ये NADPH लिहून घ्या. याच्यामध्ये कन्वर्ट केलं जातं. कशाला? सोलार एनर्जीचं कन्वर्जन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आता नेमकं याच्यामध्ये काय लागतात? ठीक आहे. आपण समजलं की आताच आपण पाहिलं फोटो सिस्टम, दोन्ही फोटो सिस्टम इन्व्हॉल्व्ह होतात. एक तर फोटो सिस्टम सेकंड, फोटो सिस्टम 1. ट्रान्सपोर्ट चेन जे की इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. प्लास्टोक्विनॉन आहे, सायटोक्रोम B6 आहे जे की प्रोटॉन ग्रेडियंट तयार करतं, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. NADP पासून NADPH बनलं जातं आणि हे काय आहेत? त्याचे प्रोडक्ट आहेत. कशाचे? नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये पाहायला मिळतात. आता फोटो सिस्टम सेकंड काय आहे? सो इट स्टार्ट ॲट फोटो सिस्टम सेकंड. सर्वात आधी कुठून स्टार्ट होते? फोटो सिस्टम सेकंड पासनं. लोकेटेड इन द ग्राना थॅलाकॉइड, जे की आपण पाहिलं स्ट्रक्चर इथं आपल्याला पाहायला मिळते. काय? फोटो सिस्टम सेकंड. इट ऍब्झॉर्ब लाईट मॅक्सिमली ॲट 680 नॅनोमीटर. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज द 680 T680. ओके. येस. क्लोरोफिल ए एक्साइटेड होतं. इलेक्ट्रॉन हाय एनर्जी इलेक्ट्रॉन जे आहेत ते प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर कडे जातात आणि क्रिएटिंग अन इलेक्ट्रॉन होल, जे तुमच्या याच्यामध्ये नाही, नॉर्मल लक्षात ठेवा. सो होल मस्ट बी फिल इन्स्टंटली, कीप रिॲक्शन गोइंग ऑन टू क्रुशियल बाय प्रोडक्ट ऑक्सिजन. नेक्स्ट पहा. नेक्स्ट आपण पाहिलं की तिथं फोटोलिसिस ऑफ वॉटर सुद्धा झालेला आहे. फोटोलिसिस मध्ये काय तयार होतं? 2H2O कन्वर्ट होतात 4H+, 4 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन मध्ये. आणि हे जे आहे वॉटर स्प्लिट ऑन द ल्युमेन साइडला स्प्लिट होतं ऑफ द थॅलाकॉइड मेम्ब्रेन. प्रोटॉन अक्युमुलेट इन द ल्युमेन साइड, इलेक्ट्रॉन फ्लो टू P680. ठीक आहे. हे खास मी या मुलांसाठी घेऊन आले ज्यांना पाहिजे असतात. काही काही मुलं असतात की आम्हाला प्रॉपर नोट्स पाहिजे, सर्व काही गोष्टी त्यांच्यासाठी. ठीक आहे. झेड स्कीम आहे. दिस इज द झेड स्कीम. रिप्रेझेंट इलेक्ट्रॉन फ्लो. रेडॉक्स इनिशियल स्केल. लो रेडॉक्स पासून इलेक्ट्रॉन एक्साइट होऊन P680 कडे हाय एनर्जी कडे जातात. डाऊन हिल थ्रू द कॅरियर. लो रेडॉक्स पिगमेंट सिस्टम 1 कडून लो रेडॉक्स एक्साइटेड इलेक्ट्रॉन P700 कडे जातात हायएस्ट एनर्जी कडे. आणि त्यानंतर पुढचं तुम्ही पाहू शकता रिडक्शन टू NADPH आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट एटीपी सिंथेसिस पाहायला मिळतं, जे की अक्युमुलेशन ऑफ H+ आयन्स मुळे होतं. इलेक्ट्रॉन पासेस थ्रू सायटोक्रोम B6F कॉम्प्लेक्स. B6F complex drive the active transport proton from stroma to the lumen. स्ट्रोमा पासून ल्युमेन कडे येणारे क्रिएट मॅसिव्ह प्रोटॉन ग्रेडियंट आणि एटीपी सिंथेस एन्झाईम तयार होतं. प्रोटॉन ग्रेडियंट मुळे हे होतं. ATP प्लस IP कन्वर्ट होतो ATP मध्ये. ठीक आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे आहे कॉम्प्लेक्स काय? B6F कॉम्प्लेक्स आहे,
जेव्हा रिॲक्शन होत असते तेव्हा H प्लस आयन्स या साईडला येतात आणि ही कोणती ल्युमेन साईड आहे आणि ही वरची साईड कोणती आहे स्ट्रोमा साईड. ल्युमेन साईडला H प्लस आयन खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होतात, त्यामुळे प्रोटॉन ग्रेडियंट तयार होतं आणि त्यानंतर हे H प्लस आयन्स जातात आणि काय तयार करतात, एटीपीचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहू फोटो सिस्टम 1 जे की इन्व्हॉल्व आहे. दिस इज द सेकंडरी एक्साइटेशन. फर्स्ट एक्साइटेशन आपलं काय आहे फोटो सिस्टम सेकंड आणि सेकंडरी एक्साइटेशन आहे आपलं फोटो सिस्टम 1. इलेक्ट्रॉन फ्रॉम द ETS रीच PS1. लाईट एनर्जी जी आहे 700 नॅनोमीटर एवढी आहे. एक्साइट देम वन्स मोर. Instead of returning to P700 they pass to ferredoxin ensuring द फ्लो रिमेन नॉन सायक्लिक. हे पाहू शकता इथं ग्रॅनम स्ट्रक्चर आहे, थॅलाकॉइड आहे, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट इज द फेरेडॉक्सिन NADP रिडक्टेज. ह्या एन्झाईम आहे जे की काय करतं NADPH बनवतं, जे की आपला एंड प्रोडक्ट आहे मेनली इन द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. NADP प्लस कन्वर्ट इलेक्ट्रॉन घेतं, H प्लस आयन घेतं आणि कन्वर्ट होतं NADPH मध्ये. गॉट इट. नेक्स्ट नाउ इट्स टाइम टू डिफरेंशिएट नॉन सायक्लिक अँड सायक्लिक फ्लो. सो फर्स्ट ऑफ ऑल यू जस्ट नीड टू अंडरस्टँड की नॉन सायक्लिक फ्लो मध्ये फोटो सिस्टम दोन्हीही प्रेझेंट असतात, फोटो सिस्टम 1 and 2. बट इन केस ऑफ सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन यू सी ओनली फोटो सिस्टम 1. प्रोडक्ट पाहायला मिळतात एटीपी, NADPH आणि O2. म्हणजे एटीपी भेटतं, NADPH आणि ऑक्सिजन सुद्धा इव्हॉल्व्ह होतं इन केस ऑफ नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन. बट इन सायक्लिक फ्लो यू सी ओनली एटीपी. फक्त एंड प्रोडक्ट एटीपी भेटतो आपल्याला. सायक्लिक मध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले, जे मुलं नवीन असतील त्यांनी व्हिडिओ पाहून घ्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ओके. नेक्स्ट इज द फोटोलिसिस प्रेझेंट ऍट PS2. आपण काल पाहिलं तिथं फोटोलिसिस झालं का, कारण हे सायकलच्या मॅनर मध्ये होतं, तिथे इलेक्ट्रॉनची गरजच पडली नाही. PS1 कडनं इलेक्ट्रॉन गेले आणि ते बॅक टू PSS परत आले, तिथं इलेक्ट्रॉनची गरज पडली नाही. बट इथं जर आपण पाहिलं PS2 नी काय केलं, इलेक्ट्रॉन दिले, मग ते PS1 कडे गेले, मग त्यातनं NADPH हे झाले. इथं बॅक टू आले का, त्याच्याकडे नाही आले, म्हणून त्याला इलेक्ट्रॉनची गरज भासली आणि ते इलेक्ट्रॉनची गरज फुलफिल केली कुणी, फोटोलिसिस. तिथून इलेक्ट्रॉन त्याला मिळाले. ओके. त्याच्यामुळं फोटोलिसिस फक्त आपल्याला नॉन सायक्लिक मध्ये पाहायला मिळतं, बट सायक्लिक मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, अब्सेंट असतं. दिस इज द युनिडायरेक्शनल लिनियर फ्लोज आणि हे काय आहे सर्क्युलर लूप आहे, जिथून स्टार्ट झालं तिथून एंड होतं. ठीक आहे. ओके. नाउ द इलेक्ट्रॉन जर्नी कशी काय आहे पाहून घ्या. सर्वात आधी काय झालं, वॉटर स्प्लिटिंग झाली. ओ माय गॉड, हे थोडस वेगळं दिलंय. आपण लक्षात घ्या, लाईट पडली कुठं, PS2 कडे. PS2 कडनं, ठीक आहे, व्हॅनिश पेन नको. येस. लाईट पडली कुठं, PS2 कडे. PS2 कडनं इलेक्ट्रॉन इजेक्ट झाले, ते इलेक्ट्रॉन कॅरियर्स कडे गेले. नंतर हे इलेक्ट्रॉन गेले PS1 कडे. PS1 कडून परत एकदा काय झालं, इजेक्शन झालं इलेक्ट्रॉन्सचं. त्यानंतर इथं आपल्याला फेरेडॉक्सिन दिसला. त्यानंतर NADP रिडक्टेज एन्झाईम आला. त्याने काय फॉर्म केलं, NADPH सिंथेसिस झालं, NADPH बनलं आणि इथं आपल्याला काय मिळालं, एटीपी मिळालं. कुठं, सायटोक्रोम B6F कॉम्प्लेक्सनी प्रोटॉन पंप केले, त्याच्यामुळे एटीपीचं फॉर्मेशन झालं. ओके. सो दॅट्स ऑल अबाउट द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आणि मला माहितीये की हे एकदम सोप्या वे मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तर तुम्ही नोट्स प्रॉपर बनवा आणि हा जाताना चॅनलला एक वेळेस, सॉरी स्पेलिंग मिस्टेक, सबस्क्राईब करून जा. ओके. कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार एकदम सिंपल वे मध्ये. आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हँड रिटन PPT आवडतात का नॉर्मल PPT जे की हे असतात. ओके. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. एक मिनिट, आय जस्ट हॅव टू क्लिअर ऑल ड्रॉइंग. येस. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही असाच अभ्यास करत जा आणि नेक्स्टली आपण पाहू
डार्क रिएक्शन पाहू एक्झॅक्टली. नाहीतर आपण लाईट आणि डार्क रिएक्शन मधला एकदा डिफरन्शिएट करून सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगेल, म्हणजे तुम्हाला इझी जाईल सर्व. आणि त्यानंतर आपण डार्क रिएक्शन कडे वळू. तर आपण भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि काळजी घ्या.